नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 मार्च 2024 आणि 31 मार्च पासून ते 8 एप्रिल पर्यंत 8 एप्रिल 2024 पर्यंतचा नवीन हवामान अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि तोच नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, डॉक्टर पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून 31 मार्च व 1 एप्रिल दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये म्हणजेच पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या सर्व भागामध्ये विखुरल्या स्वरूपाचा अवकाळी पावसाची शक्यता पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। परंतु हा सर्वदूर पाऊस नाही अशी माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या सर्व विभागातील परभणी असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, हिंगोली असेल किंवा नांदेड असेल या सर्व भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे आणि हा पाऊस 1 एप्रिल 2024 पर्यंत राहणार आहे। परंतु मित्रांनो, हा पाऊस 1 एप्रिल पासून पुढे राज्यातल्या सर्वच भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल पासून पाऊस उघडणार आहे। त्यामुळे 1 एप्रिल ते 5 एप्रिल पर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, त्यामुळे सर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची काळजी घ्यावी, कारण की विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या सर्व दोन भागामध्ये हा सध्याचा पाऊस जास्त आहे। त्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कांदा या पिकाची काळजी घ्यावी। परंतु मित्रांनो, 5 एप्रिल पर्यंत हवामान कोरडे राहणार आहेत। या सर्व 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाचे जे काही आहे ते काढून घ्यावे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 5 एप्रिल पर्यंत आपला कांदा काढून घ्यावा अशी माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो, 6 एप्रिल, 7 एप्रिल व 8 एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि सध्याचा जे काही पाऊस आहे याही पेक्षा 6 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यानचा पाऊस जास्त असणार आहे। त्या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपलं या पावसापासून नुकसान वाचवावे अशी माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। हा पाऊस याच्यापेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी माहिती असावे। त्यामुळे हा हवामान अंदाज सांगणे महत्त्वाचा आहे। याचबरोबर मित्रांनो, आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर 31 मार्च 2024 पर्यंत म्हणजे आजपर्यंत 31 मार्च 2024 पर्यंत सध्याचा पाऊस आहे। परंतु 1 एप्रिल शेतकऱ्यांना एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आता सध्याचा पाऊस उघडणार आहे। 1 एप्रिल ते 5 एप्रिल पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे। त्यामुळे या सर्व कोरड्या हवामानाच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यावी। जे काही हळद उत्पादक शेतकरी त्यांनी आपली हळद घरी न्यावी, काढून घ्यावी किंवा चांगल्या ठिकाणी ठेवावी। याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला कांदा 5 एप्रिल पर्यंत काढावा। परंतु आता पुढची एक बातमी एक महत्त्वाची आहे। 6 एप्रिल, 7 एप्रिल व 8 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की 6 एप्रिल, 7 एप्रिल व 8 एप्रिल 2024 दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे। याही पेक्षा जास्त अवकाळी पाऊस पडणार आहे। विविध भागामध्ये, विविध ठिकाणी हा पाऊस जास्त असणार आहे। त्यामुळे हा सर्व नवीन पंजाब रोडक साहेबांचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाचा असा हवामान अंदाज शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।